जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर आलेलो आहोत. महादरवाजाच्या वरती दोन प्राणी दिसतात. एक उजव्या हाताला आहे आणि डाव्या हाताला आहे. गडामंदी गड दुर्ग रायगड मस्तकावर राजा नांदला. सान थोर कोणी नाही 18 पगड भाई येती एक ठाई हित मुजऱ्याला. अन 350 वर्षा माग सिंहासनी वाघ अन बसला दिमा खाते. अन तोच सोहळा सुखाचा पृथ्वी मोलाचा. कोरावा काळ जाते कोरावा काळ. तर फायनली आपण श्रीमान रायगडावरती पोचलेलो आहोत. हा होळीचा माळ पूर्ण शिवभक्तांनी भरलेला आहे. संभाजी महाराज खालून चालायला सुरुवात केली आहे. त्यांनी थोड्याच वेळात गडावर पोचतील. शिवभक्त हळूहळू वाढत आहेत.
काय पावर आहे भाई, एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हाणू नको दादा. रायगड धुक्याच्या छत्रछायेखाली झाकून गेलेला आहे. रायगडाच्या पायथ्याशी पाऊस चालू आहे आणि वरती धुकं आहे. धुक्यामुळे समोरचं काहीही दिसत नाही आहे. आत्ता पोवाड्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. मर्दानी खेळ आत्ता संपलेले आहेत होळीच्या माळावरील. त्या अफजल्याचा कोथळा त्याने काढीला बाहेर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला. देखो रे देखो दुश्मनों का बजाया उसने बाजा. छत्रपती शिवाजी महाराज घडी नको बसून जमायचं आले संभाजी राजे आपल्याला दारिद्र्य स्वराज्य. मित्रांनो, तर राजसदरीवर पोवाड्याचा कार्यक्रम चालू आहे आणि पूर्ण होळीच्या पूर्ण शिवभक्त आलेले आहेत व ढोल ताशाच्या गजरामध्ये सर्वजण वाघ दरवाजा पाहण्यासाठी सर्वजण रात्रीचं खूप परिश्रम घेत आहेत आणि जंगलातून वाट शोधत शोधत अखेर वाघ दरवाजाच्या जवळ येऊन पोहोचले. वाट आहे निसरती. पावसाच्या पाण्यामुळे धबधबे चालू झाले. बारीक पाणी धबधब्याचा आवाज. जय शिवराय मित्रांनो, तर आज आपण रायगडावरील वाघ दरवाजाच्या जवळ आलेलो आहे. हा पाठीमागचा आहे तो वाघ दरवाजा आहे. आता अंधार खूप झाल्यामुळे
पूर्ण व्यवस्थित दिसत नाही. आम्ही अंधारात जंगलातून वाट शोधत शोधत इथपर्यंत आलो. वाट खूप कठीण आहे कारण सहज सापडत नाही वाघ दरवाजाला जाणारी वाट. तर वाघ दरवाजाचं महत्त्व काय, तर स्वराज्य टिकवण्यामागे ह्या दरवाजाचं खूप महत्त्व आहे. वाघ दरवाजावर स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणजे राजाराम महाराज व तारा राणी यांना येसुबाई यांनी वाघ दरवाजांनीच खाली उतरवलं होतं. आणि यानंतरच स्वराज्य आपलं जिंजीला गेलं आणि जिंजी हे स्वराज्याचं तिसरी राजधानी तयार झाली. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले होते, मग स्वराज्य आपलं धोक्यात आलं. रायगडाला पूर्ण वेढा पडला होता. मग ह्या वेढातून सुटण्यासाठी, कारण रायगडला येण्यासाठी एकच रस्ता आहे जो चित्त दरवाजावरून वरती येतो, आणि उतरण्यासाठी हे शिवाजी महाराजांनी कधी भविष्यात जर रायगडाला धोका आला तर हा वाघ दरवाजा बनवलेला होता. जसं की देवगिरी किल्ला आहे छत्रपती संभाजीनगरचा. देवगिरी किल्ला हे एवढा भक्कम आणि एवढा सुरक्षित होता, पण त्या गडाला जाण्यासाठी एकच वाट होती. त्यामुळे देवगिरी हा आपल्या ताब्यातून खिलजीकडे गेला होता. तशी गत रायगडाची होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी वाघ दरवाजा हा निर्माण केला होता, जेणेकरून खालून वरती शत्रू नाही आला पाहिजे, पण वरून स्वराज्याचा मावळा किंवा स्वराज्यातील लोक गडावून खाली उतरली पाहिजे. त्यासाठी हा दरवाजाची निर्मिती केली होती. तो वाघ दरवाजा आज आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण किल्ले रायगड या दुर्ग रायगडावर थांबलेलो आहोत. पूर्ण उत्साहाचं वातावरण आहे, कारण 6 जून 1674 रोजी एक सुवर्ण दिवस उगवला होता. तो स्वराज्याचं स्वतंत्र राज्य मराठ्यांचं निर्माण झालेलं होतं. तोच हा दिवस. आज पूर्ण गडावर सगळं शिवभक्तांनी हा गड सगळा न्हावून गेलेला आहे. सर्व बाजूने शिवभक्तच आपल्याला पाहायला मिळतात. महाराजांच्या कृपेने म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण 3 तारखेपर्यंत मुसळधार सर्व शहायांना जरब बसवण्यासाठी मराठ्यांचं स्वतंत्र राज्य उभा करणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं स्वप्न पूर्ण हा शिवबाराजांनीच केलं होतं. तो आज हा सुवर्ण दिवस. दरवर्षी पाऊस पडताना 3-4 तारखेपर्यंत पडतो आणि 5 आणि 6ला शिवभक्तांना अडचण होणे किंवा सर्व सोहळा पार पडावा यासाठी 2 दिवस पाऊस पडत नाही, आणि 6ला संध्याकाळी उशिरा पाऊस पडला. आजही तसं ढगाळ वातावरण आहे, तरी कुठेही पाऊस नाही. आणि सर्व शिवभक्तांचा सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडल्याच्या नंतर मग हा पाऊस येतो. तर आज आनंदाच्या वातावरण काय काय होणार आहे ते आज नगरखाना आहे. नगरखान्यावर नगारा वाजत आहे, डोल वाजत आहे, गुलाल उधळलं जात आहे. रयतोत्सव साजरा केला जात आहे. पाठीमागं आहे ते शिवाजी महाराजांची समाधी आहे, आणि तिकडे जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत खूप लांब रांगा लागलेल्या आहेत, आणि बाकीचे सर्व शिवभक्त गड पाहत आहेत. तर चला काय काय गडावर आहे ते आज पाहूया. तुम्हाला मी दाखवतो पाठीमागं नगरखाना. आज ही बाजारपेठ, या बाजारपेठेपर्यंत आम्ही शिवभक्त जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनासाठी जात आहे. जय शिवराय. पाहूया पुढचं काय काय आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणारच आहे. थोड्याच वेळात शिवराज्याभिषेकाचा सोहळा चालू होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली. रायांच्या पापणी सभरती मोठ्यांचा कशिदा. रायांच्या पापणी सभरती मोठ्यांचा कशिदा. स्मृती भराने कंठ दाटला. श्वानार भार मुख सुखी भराने कंठ दाटला. दरबारी दहीवर
काही गरीवर कैलेला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्वपुरुष वंदिता विश्वमंडपी भरत भूमिका विश्वपुरुष वंदिता जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्वपुरुष वंदिता विश्वमंडपी भरत भूमिका विश्वपुरुष वंदिता कीर्ती जयंती माळे नीलचंद्र गगन कांडवा चंद्राने बांधिला विश्वपुरुष वंदिला जय जय छत्रपती एवढा मोठा सोहळा पाहिल्यानंतर हेरनी ऑक्झेंडरने शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना कमरेत वाकून मुजरा केला. ही आहे छबिना मिरवणूक. ज्यावेळेस शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण झाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हत्तीवरनं राजसदरेवरनं जगदीश्वर मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. तीच परंपरा कायम ठेवून छत्रपती संभाजी महाराज हे राज्याभिषेक झाल्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराकडे जात आहेत व जेवढ्या काही पालख्या आलेल्या आहेत राज्यभरातून त्याही पालख्या जगदीश्वराच्या
नदीचा संघ आणि या गाण्याची प्रेरणा मला मिळाली असेल तर युवराजनी महाराजांकडून मिळाली आहे. मनपूर्वक धन्यवाद. अरे माझा राजा छत्रपती शिवराज छत्रपती झाला ग मायका. स्वतःचे अस्तित्व निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वबळावर पराक्रमाच्या जोरावर स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले, म्हणजेच स्वराज्य. रयतेनेही शिवाजी महाराजांना आपले छत्रपती म्हणून मान्य केले व शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता मला सांगा, उजव्या साईडचं कुठला प्राणी आहे? तो प्राणी कुठला आहे? हा, दुसरं काय आहे? कुठला प्राणी आहे तो मोठा? दादा ते कशाचं कुठला प्राणी आहे रे ते? तो वरचे हत्तीच्या वरती येतं. हत्तीच्या वरती? हा हा, सिंह. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर आलेलो आहोत. 6 जूनचा शिवराज्याभिषेक. आज आपण महादरवाज्यात पोचलेलो आहोत. महादरवाज्यात आपल्याला महादरवाज्याच्या वरती 2 प्राणी दिसतात. एक उजव्या हाताला आहे आणि डाव्या हाताला आहे. उजव्या हाताला आहे तो हत्ती. हत्तीच्या शेजारी सोबत आहे म्हणून तो शरभ आहे. शरभ म्हणजे हत्तीसोबत असलेला गजसहित हा प्रकारातला शरभ आहे. आणि डाव्या हाताला आहे तो गजजेता शरभ आहे. ते 2 गजाचे शरभाचे प्रकार आहेत. शरभ म्हणजे जो शरभ आपल्याला महाराष्ट्रात मंदिर, किल्ले, राजवाडे आणि जुने मंदिरे इथे आपल्याला पाहायला भेटतात. असे शरभाचे प्रकार पूर्ण रायगडावर आपल्याला 7 प्रकार पाहायला मिळतात. 2 दरवाजावर आहेत, 4 आपल्याला नगरखान्यावर पाहायला मिळतील आणि एक जगदीश्वराच्या मंदिराकडे. तर आज आपण 7ही प्रकार शरभाचे पाहणार आहोत. वरची माहिती तुम्हाला मी वरती देतो. हिरण्यकश्यपला मारण्यासाठी विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला होता
व नरसिंहाचा रौद्र अवतार शांत करण्यासाठी लोकांनी महादेवाकडे याचना केली आणि महादेवांनी शरभाचे रूप धारण केले. शरभ म्हणजे 8 पाय असलेला, 2 पंख असलेला, अर्धमानव आणि लांब शेपटी असलेला हा प्राणी आहे. रायगडाच्या नगारखान्यावर द्विगज विजयी शरभ आहे. दुसरा पंचगज विजयी शरभ आहे. जगदीश्वराच्या मंदिराकडे पंखविहीन प्रकारातील शरभ आहे.